आई, तू झोपली नाहीस अजून? आलास? कशी झोपणार? डिनर टेबल वरून अचानक गायब झालास. फोन लावतोय तर लागत नाहीये. मेसेजला काही उत्तर नाही. काळजी वाटली तुझी म्हणून जागी आहे वाट बघत. मी लहान आहे का आता? हो, आईसाठी मुलं लहानच असतात म्हणूनच काळजी वाटली. बरं ठीक आहे, आता आलोय ना मी. उशीर होतोय, जा झोप. यू हॅड अ लॉंग डे. गुड नाईट. गुड नाईट. ए होतास कुठे पण? मी परवांकडे गेलो होतो. नाही म्हणजे आपल्या सगळ्यांचं मिसअंडरस्टँडिंग झालं ना, की आपल्याला वाटलं आयडिया आकाशची आहे, पण खरं तर आयडिया शर्वरीची होती. त्या एका आयडियामुळे आपलं कॅम्पेन वाचलं. आपल्या प्रोडक्ट लॉन्चचा इव्हेंट ट्रेंडिंगमध्ये आहे. ऑर्डर्समध्ये सडन स्पाईक आहे. जे एरियाज टार्गेटेड नव्हते तिथून सुद्धा डिस्ट्रीब्युटर्सचे कॉल्स येत आहेत. आणि हे ज्याच्यामुळे झालंय तिचं कौतुक करणं गरजेचं होतं. शी डिझर्व्स इट. ऑफकोर्स शी डिझर्व्स इट. आय विल ऑल्सो टेक्स्ट हर. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड थँक्यू. हुशार मुलगी आहे तू, बरोबर म्हणाला होतास. मेहनती आहे, छान डोकं. पण हे सगळं उद्या सकाळी ऑफिसमध्ये भेटल्यानंतर होऊ शकलं असतं. जय, डिनर टेबलवरून कुणालाही न सांगता असं अचानक गायब व्हायची काय गरज होती? गरज होती आई. आपण सगळे सेलिब्रेशनच्या मूडमध्ये होतो. हां, पण जिच्यामुळे हे सगळं झालंय तिच्या कानावर कौतुकाचे 4 शब्द सुद्धा पडले नव्हते. कौतुकच चालू होतं. पदार्थांपेक्षा शर्वरीच जास्त वेळा बोललं गेलं. अगं पण ते तिच्यापर्यंत पोचायला हवं ना. बरोबर आहे, पोचायला हवं. पण हे बघ जय, ती फक्त एम्प्लॉई आहे आपली, जिच्यावर विश्वासाने तू एक जबाबदारी सोपवली होतीस ती तिने पूर्ण करणं अपेक्षित होतं. आयत्या वेळी तिच्यामुळेच गोंधळ निर्माण झाला. ती पूर्ण होऊ शकली नाही, त्यामुळे त्यातनं मार्ग काढणंही तिचीच जबाबदारी होती. विच शी डिड अँड ऑफ कोर्स शी डिझर्व्ड. मान्य आहे, पण तू शिकवलंस ना, प्रत्येकाच्या कामाचं कौतुक त्या वेळेस करणं गरजेचं असतं. मगच समोरच्याचा आपल्यावरचा विश्वास वाढतो. तो अजून एनर्जीने आपल्यासाठी काम करतो. राईट? जर मी आज उशीर केला असता तर कदाचित पुढच्या वेळेस तिने एवढी मेहनत घेतलीच नसती. तिला वाटलं असतं तिच्या मेहनतीची किंमतच नाही, कशाला करायचं काम. सो मी फक्त तिच्या कामाचं कौतुक करण्यासाठी, तिला थँक्यू म्हणण्यासाठी गेलो होतो. दॅट्स इट, बाकी काही नाही. ऍक्च्युली बरोबर केलंस तू. मग शी रिअली डिझर्व्स इट. एम्प्लॉई आपली, असेट आहे आपला. चल, गुड नाईट. वी हॅव अ लॉंग डे टुमॉरो. गुड नाईट. ए, काय आहे तुझं सकाळी सकाळी फोनवर? अभ्यास नाही करायचा आहे का? माझं सोड, तू हिला बघ. ताई, तुझा मूड आज इतका टकाटक कसा काय? हा मग नाही, पण का तुझा मूड आज इतका चांगला आहे? मग नसायला पाहिजे का? म्हणजे मी विचारते की का आज इतका मूड टकाटक आहे तुझा? मला शायनर थँक्यू बोलला. शायनर, अरे जय खानोलकर मला थँक्यू बोलला. थँक्यू. मग त्यात काय मोठं एवढं? आणि काल रात्रीच पप्पा आपल्याला बोलले ना, थँक्यू साठी कधीच काम नाही करायचं. यात तर काहीच असं स्पेशल नाहीये. मला वाटलं फुल असं काहीतरी ढासू झालंय. बोरिंग. मी तर चालले चहा प्यायला. थँक्यू अनु, हा यार, शायनर फक्त थँक्यूच बोललाय मला. यात काय एवढी खुश झाली मी? बोलला ते पण उशिरा बोललाय. शी. शरू, काय झालंय? आत्ता खुश होतीस ना, चेहरा का पडलाय मग? काही नाही. खरं सांग, काय झालंय? काही नाही ग, तुझा चहा प्यायला.
करायचं ना कळतच नाही. आई मी निघतोय हा. आज उपास आहे. काय माझ्याबरोबर कॉफी प्यायला पैसे लागतात. काय बोलतेस तू? ओंकार, साप के लिए एक ब्लॅक कॉफी. लवकर हा. हम्म. नाही म्हणू नको. हे मेल केलेला वाचलास की नाही? मिस्टर चौधरींचा इन्व्हाइट राईट? नो नो नो, मिसेस चौधरींचा इन्व्हाइट. सिरियसली? बिझनेसला 50 वर्ष पूर्ण झाली. सिल्वर जुबली फंक्शन आहे. वाव, जाशील ना? मी? हं. आई प्लीज तू जा ना. अगं तुला माहिती आहे ना, या अशा पार्ट्यांमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. इंटरेस्ट मला पण नसतो आणि त्या मिसेस चौधरीला भेटण्यात तर अजिबात नाही. पण काय आहे, आपला नवीन बिझनेस सुरू झाला आहे. साक्षी ऑर्गॅनिकचं नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आलेलं आहे. नवीन रेस्टॉरंट लॉन्च होतं आहे. अशा वेळेला थोडंसं आपण सोशल सर्कलमध्ये फिरावं लागतं. ऑल ए लिस्टर्स वुड बी देअर, क्रीम ए क्राऊड इन ऑल. मीडिया असेल, फायदा होईल आपल्याला. इट विल मेक अ लॉट ऑफ डिफरन्स. आणि आपल्यातलं कोणीच गेलं नाही ना, तर ती मिसेस चौधरी पुन्हा ते डोक्यात ठेवेल. असं काय बघतोयस? तू नकार दिला होतास ना, जिव्हारी लागला होता बिचारीच्या. आई प्लीज तू काय हे जुनं उकरून काढतेस आता? मी काय डोक्यात बिक्यात ठेवलेलं नाहीये. मी विसरले केव्हाचीच. तिने ठेवलंय डोक्यात. आणि तू नाही म्हणालास ना, म्हणून त्या मिस्टर चौधरी पकडून त्याच्याशी लग्न केलं तिने. तर परत नाही गेला. थँक्यू. थँक्यू. तर वाईट वाटेल बाबा तुझ्या अल्पनाला. काहीतरी ड्रेस कोड वगैरे, जस्ट चेक इट. आणि तन्वीरला फोन करून सांग, गो हिल कीप द कॉस्ट्यूम रेडी. इतारती बोलो. नहीं कुछ नहीं, मैं सिर्फ ब्लैक कॉफी पी रही हूँ. नहीं, फोटो भेजती हूँ तुम्हें डाइट का. हाँ 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 हाँ. आई अगं दोघांचं इन्व्हाइट दोघांसाठी आहे. आकाशला विचारतो. आकाश, मिस्टर चौधरींच्या इथे जायचंय. इन्व्हाइट आलंय. बी रेडी.